उद्या होणाऱ्या गणपतीच्या पार्श्वभूमीवरती जालनेकरांसाठी एक पर्वणी आहे। गणपती विसर्जनासाठी या ठिकाणी भव्य असा गणपती विसर्जन कुंड उभारण्यात आला आहे आणि त्याचं लोकार्पण आज शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालेले आहे। आपण पाहतोय की अतिशय भव्य पद्धतीने इथे असे कारंजे देखील उभारण्यात आलेले आहेत आणि मोठा असा कुंड या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। समस्या जिल्ह्यातली वर्षानुवर्ष होती की गणपतीचं नेमकं विसर्जन कुठं करायचं। सुंदर असा इथं मोती तलाव जालना शहराला लाभलेला आहे, मात्र प्रदूषणाची मोठी समस्या जलप्रदूषणाची या ठिकाणी होत होती आणि त्या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण या ठिकाणी झालेलं आहे। आणि ज्यांच्या पुढाकाराने हे सगळं झालंय ते शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्याबरोबर। खोतकर साहेब, जवळपास तब्बल 19 कोटी रुपये खर्च करून हे सगळं उभारण्यात आलेलं आहे। काय सांगाल याच्याबद्दल? उद्या नेमकं कसं होईल हे विषय? वचनपूर्ती होते आणि गणपती बाप्पासाठी आणि दुर्गासाठी, देवीसाठी आणि छठ पूजेसाठी आपण आपला हातभार लावू शकलो, याचा खूप मनातून आनंद या ठिकाणी आहे। एक जालना शहराच्या वैभवामध्ये भर टाकेल अशा प्रकारची एक वास्तू, एक खूप सुंदर अशा प्रकारची वास्तू राज्यात कुठेही नाही किंवा देशात कुठेही नसेल अशा प्रकारचे एक सुंदर असा कुंड आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे। याचं समाधान वाटतं मला। बरं, मुहूर्त पण असा की उद्याच विसर्जन होते आणि त्याच अगोदर हे सगळं तयार झालेलं आहे? हो, आम्ही त्या जिद्दीनेच कामाला लागलो होतो ना, किंवा येणारं विसर्जन मी शब्द दिला होता की विसर्जन याच कुंडामध्ये करील गणपतीचं, तर ते परमेश्वराने मानचं ऐकलं आणि काम बी गतीनं होऊ शकलं। मी महानगरपालिकेच्या प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो। सौंदर्यीकरण सुद्धा खूप दिसतंय म्हणजे। हा, सौंदर्यीकरण तर अजून तर खूप बाकी राहिलं। तुम्ही बघता किती मोठे हत्ती आहेत, हत्तीच्या सोंडातून पाणी मिळतंय। तुम्ही बघा हे एवढे मोठे LED लाईट मोठे लावले आहेत, इथे LED लावणार आहे। सुंदर अशा प्रकारची झाडी आम्ही या ठिकाणी उभा केलेली आहे, सुंदर म्हणजे कारंजे उभा केलेले आहेत, खूप सुंदर अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी करणार आहे। आणि भविष्यामध्ये मी शब्द दिलेला आहे की याच कुंडामध्ये जागतिक पातळीवरचं एक सुंदर असं फिश ॲक्वेरियम या ठिकाणी मी तयार करणार आहे। उद्याचं विसर्जन नेमकं कसं असणार इथे? हा, उद्याचं विसर्जन शांततेमध्ये व्हावं। आम्ही सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहे, महानगरपालिकेने यंत्रणा कामाला लावलेली आहे। सर्व रक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि ते जबाबदारी ते पूर्णपणे सांभाळतील। लोकांनी गणपती आणावा, त्यांच्याकडे द्यावा महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये, महानगरपालिका विसर्जन करेल। उद्या देशभर बाप्पाचं विसर्जन होणार आहे ना। आजचा जालन्याचं एक विशेष आहे की मोठं असं कुंड विसर्जनाचं या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि उद्यापासूनच उद्याच्या मुहूर्तावरती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी पूर्ण होणार आहे। रवी मुंडे, ABP माझा, जालना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।